आज दिनांक 16 ऑगस्ट 2026 रोजी चिंबीपाडा येथे वर्षावास कार्यक्रमानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या युवक युवती शिबिरामध्ये 25 विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी केंद्रीय शिक्षक दिलीप आर जाधव गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना दोन्ही पर्वांचे विषय शिकवले। उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील मुंडे, ग्रामपंचायत चिंबीपाडा उपसरपंच आनंद मुंडे, केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा दिलीप जाधव, केंद्रीय शिक्षिका भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा विद्याताई बचुटे, भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुका महिला संघटिका अश्विनीताई चन्ने, डी.एच. गायकवाड, प्रमोद गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट राजेश जाधव, तसेच भिवंडी तालुक्यातील कार्यकारिणी सदस्य किशोर गायकवाड, संजय गायकवाड, भीमराव मुंडे, कल्पेश मुंडे, आदर्श गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच चिंबीपाडा गावातील गुरुनाथ नारायण सातवी, कैलास गणपत मुंडे, आयु भीमराव भगवान मुंडे, आयु सुनील कालुराम मुंडे, दिनेश विठ्ठल राऊत, सचिन चांगो भोईर, नागराज विनोद जाधव, कपिल गणपत मुंडे, आदर्श विकास गायकवाड, दिलीप विठ्ठल राऊत, आनंद कालुराम मुंडे, कल्पेश गणपत मुंडे, राजश्री कैलास मुंडे, सोनं कपिल मुंडे, कल्पना गणपत मुंडे, अपर्णा सुनील मुंडे, प्रणाली आनंद मुंडे, संचिता सचिन भोईर, नयना अतुल गायकवाड, सुमन शिवाजी रवडार, अपेक्षा संदीप भोईर, मालतीबाई अनंता गायकवाड, कोमल कैलास मुंडे, आर्या दिनेश राऊत, आरोही अनिल मुंडे, उदती राहुल मुंडे, वनिता राजाराम मुंडे, संगीता विलास भोईर, दीक्षा दिलीप राऊत, दिया दिलीप राऊत, माया नागेश जाधव, नीलिमा गुरुनाथ सालवी, तसेच गावातील भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा आणि पंचशील नगर चिंबीपाडा येथील सर्व ग्रामस्थ तसेच महिला आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वर्षावास कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला। तसेच अश्विनीताई चन्ने यांनी चिंबीपाडा येथे असलेली स्वतःच्या मालकीची 10 गुंठे जागा आंबेडकर भवन तसेच बुद्ध विहारासाठी दान केली आहे। त्यांच्या या सामाजिक व धम्म कार्याबद्दल भारतीय बौद्ध महासभा भिवंडी तालुका तसेच चिंबीपाडा येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व आभार। तसेच चिंबीपाडा येथील उपसरपंच आनंद मुंडे यांनी ग्रामपंचायतीमार्फत लागणारी NOC व शासकीय कागदपत्रे तसेच ग्रामस्थांकडून लागणारी सर्व मदत केली जाईल असे आश्वासन दिले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप जाधव गुरुजी यांनी केले। Buddhiyampi Sangam Jaya
गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि प्रमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 अध्यक्ष झाला तेव्हापासून कामाचा जो धडाका उठलाय, आम्ही सगळी बघतच राहिलोय की राजेश खूप चांगल्या प्रकारे काम करतोय. त्यासाठी एकदा खूप मोठ्या टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचं कारण असं आहे की माणूस दान देतो, दान देताना तो देतो मनापासून देत असतो, घेणाऱ्यांना तेवढी काही किंमत नसते. काल ठाण्याला मोठा जिल्ह्याचा कार्यक्रम झाला. मी कोणाकोणाला व्हॉट्सअप केलं होतं, कोणी कोणी आलं नाही. मोठा जिल्ह्याला कार्यक्रम झाला. आम्ही पदाधिकारी असल्यामुळे आम्हाला जाणं गरजेचं होतं, कारण आमचं भरपूर योगदान असतं तिथे. तर राजेशने जवळजवळ बाबासाहेबांच्या भाषणाचे खंड असतात, ते खंड राजेशने आणि किशोरने दोघा मिळून 100 दिले. किती दिले? 100. आता एका पुस्तकाची किंमत जवळजवळ 250 रुपये असते. ते बाबासाहेबांचे भाषणाचे खंड आहेत ना, 250, 300, 500 वेगळी वेगळी किंमत असते. आता तुम्ही मला सांगा 100 पुस्तकांचे झाले किती पैसे? पण ते वाचता यावे आपल्या समाजाच्या लोकांना, बाबासाहेब कळावे, आणि म्हणून त्या बरं आणताना खूप पाऊस होता, एवढा पाऊस होता, आणि ती पुस्तकं भेटतात कुठे? चर्नी रोडला. तर ह्या दोघांनी जाऊन चर्नी रोडला गेले, भर पावसामध्ये स्वतःच्या गाड्या नेल्या, त्या गाड्यामध्ये टाकले आणि ती पुस्तकं घरी आणले, आणि घरून पुन्हा गाडीमध्ये टाकून ती आमच्या बदलापूरला कार्यक्रम होता तिथे नेऊन दिली, आणि ती 100 पुस्तकं वितरित केली. अख्ख्या जिल्ह्याची लोक आली होती. म्हणजे एक माणूस काम करतो, पण तो काम करत असताना तालुक्याचा सुद्धा नाव होत असतो. हे लक्षात घ्या. माणूस किती काम करतो याला महत्व नाही, तो कसा करतोय याला महत्व आहे. मला खूप बरं वाटलं. पण झालं काय, सगळीकडे पार्सलिटी असते. आमच्या भिवंडी तालुक्याचं नावच कोणी घेतलं नाही, आणि ही गोष्ट एवढी मला खटकली. गाडीमध्ये मी सांगायचो, का रे राजेश एवढं केलं आणि तालुक्याचं नावच घेतलं नाही आपल्या. आणि जाऊ दे मॅडम, चला आपण दान केलं ना, जाऊ द्या. म्हणजे एवढं मोठं दान त्यांनी दिलंय. आणि जेवढ्या आमच्या प्रत्येक रविवारी कुठे ना कुठे कार्यक्रम असतात, तेव्हा राजेशचे 2-3 गुच्छ, बारके गुच्छ, गुलाबाची फुलं, खाऊ, आणि ज्या पोरी गाणे वगैरे म्हणतात त्यांना बक्षीस म्हणून 100 रुपये, 200 रुपये. म्हणजे राजेश जेवढा खर्च करतो, तर मी त्याला सांगितलंय, बाबा रे एवढा खर्च करत जाऊ नको, तरी तो करतोय. आता तो खर्च का करतोय?
तर समाजाला कुठून तरी एक प्रेरणा मिळावी की सामाजिक कार्य मला चांगलं करता येते का ही चाचपड करतोय तो, आणि तो खरंच करतोय. आता महिना झाला मी बघते, अतिशय चांगल्या प्रकारे राजेश काम करतोय. आणि असा जर आपल्याला अध्यक्ष जर पहिल्यापासून मिळाला असता तर खरोखर भिवंडी तालुक्याचं नाव ठाणे जिल्ह्यात झालं असतं. पण आतापर्यंत जे काम करणारे चांगलेच लोक होते, पण कधी कधी ग्रामस्थांनी मदत नाही केली, ग्रामस्थांनी साथ नाही दिली. आणि असं पण म्हणावं लागेल की आपण कुठेतरी कमी पडलो का, बौद्ध महासभा कुठेतरी कमी पडली का, याची पण आपल्याला आपण स्वतःला विचारणा करायला पाहिजे. या दोन्ही गोष्टी घडल्या. कधी कधी ग्रामस्थांनी मदत नाही केली किंवा ग्रामस्थांनी साथ नाही दिली, आणि कधी कधी आमची भारतीय बौद्ध महासभा कमी पडली त्यांना कन्व्हेन्स करण्यामध्ये, हे सुद्धा आहे. पण आताचा जो अध्यक्ष आहे आणि कमिटी आहे, आता हे दादा आहेत आवळ्यावरून येतात, प्रत्येक कार्यक्रमात हजर असतात, त्यांना आता मोठं पद पण आहे, आणि किशोर पण, आणि बरेच 10-12 जे पुरुष आहेत ते सगळे कार्यक्रमाला असतात. आणि राजेश त्यांना सोबत घेऊन काम करतो, याला जास्त महत्व आहे. कारण कधी कधी काय असतं, मी करतो मलाच मोठेपणा द्या, असा राजेशकडे काही मी 1 महिना झाला बघते, असा काय त्याच्याकडे होरा नाही. तो सगळ्यांना घेऊन काम करतो, ही त्याची काम करण्याची पद्धत मला आवडलेली आहे. आणि असंच त्याने पुढे काम करावं अशी मी आशा बाळगते. पोटापुरती जागा आहे, पण तुम्ही मोठा मन केला हे तालुक्याकरता ना. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये तुम्ही पहिल्या महिला असाल का भारतीय बौद्ध सभेला तुम्ही जागा दान करता. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडून आम्हाला का पाहिजे, बाबासाहेबांचे उपकार आपल्याला कमी आहेत का, कसं फेडावा, कसं काय करावा या आपण सांगूच शकत नाही. पण ते बाबासाहेबांचे उपकार नाही आपण फेडू शकत जागा दिली तरी. परंतु आज मला अभिमानाने वाटावं लागतं, आज माझी छाती फुगली तर कुठेतरी एक आपल्या इथं आंबेडकर भवन होईल, कुठेतरी एक बुद्धविहार होईल ना, आपली लोक तिथे जातील. तर आपल्या तालुक्याला जागा नाही, पाय ठेवायला जागा नाही. आपले लोक कार्यकर्ते येतात ते तहसील पंचायत, आता आपले मला वाटते इथे कोण सदस्य आहेत ते नेहमी बघतातच मला तिथे, तिथे येतात ना ते गटारो बाबासाहेब आपले बुद्ध सांगतात. ज्ञानी लोक आहेत ती, पण त्यांची बुद्धिमत्ताने त्या शासनाला तरी जागा घ्यावा तर कुठल्या तरी शेतकऱ्याला तरी विचार. तुम्ही माझ्या कानावर आला होता का, तुम्ही 10 जणांना विचारले, तुम्ही पहिल्यांदा माझ्याकडे जरी आले असताना तरी तो त्यावेळेस कार्यक्रम झाला असता. पण ते नशीबवान असतात अध्यक्ष नशीबवान असतो, आणि ती एरियातली लोक नशीबवान आहेत चिंबीपाडेवाली. मी भीमराव आंबेडकरांना सांगितलं ही गोष्ट, भारतीय तुमच्या माहिती करताना सांगतो, भारतीय बौद्ध महासभेचे नावावर 1 गुंठा जागा नाहीये. पहिली महिला महाराष्ट्रामध्ये ठरणार आहे तर तुम्ही जागा दिलेली आहेत. म्हणजे 10 गुंठे नाही, मी 10 एकर समजतो ती आजच्या टायमाला. मी जी गोष्ट केलेली आहे, आता येताना मी जिल्हा अध्यक्षांना बोललेले, जे आंबेडकर भवन उभा करण्याकरता आता आपले तिथे पोलीस पाटील आपले उपसरपंच आहेतच, ग्रामपंचायत गाववाले आहेत, त्यांचे एनओसी लागेल ना. आंबेडकर भवन उभा करण्याकरता जी मग प्रशासनिक निधी असते, तर मला वाटतं मी मागच्या वेळेस प्रकरण निवडून गेलो तर 40 लाखाची निधी होती आंबेडकर भवनाकरता. आता काय वाढले असेल, पहिले आपण रजिस्टर मारून देऊ, रजिस्टर मारून दिल्यानंतर मग तो प्रस्ताव घेऊन आपण तिकडे जाऊ. मला एक खूप आनंदाची बातमी आता तुम्हाला आज अवगत झाले, परंतु मला जवळजवळ या गोष्टीची 6 ते 7 महिन्यापूर्वी तुमची तालुक्याची कार्यकारिणी होण्या अगोदरही कल्पना होती. आणि खरोखर चन्ने मॅडमचं मी आभार व्यक्त करण्यासाठी तो उभा आहे. काही खरोखर आमच्या चिंबीपाडा गावासाठी, या पंचशील नगरसाठी आणि तालुक्यामध्ये नाही तर या जिल्ह्यामध्ये आम्हाला या गावाचं नाव वरच्या लेवलला तुम्ही नक्कीच पोचवाल. की तालुका लेवलला या चन्ने मॅडमनी ज्या वेळेला माझ्याशी आमचा संपर्क होत होता
काही कारणास्तव कुठल्या आमच्या वैयक्तिक कामानिमित्त त्यावेळेला त्यांची वारंवार मागणी होती की आनंद मला या संविधान भवनसाठी 10 गुंठ्याची जागा, माझी वैयक्तिक जागा मी देत आहे, तरी मला भारतीय बौद्ध महासभा किंवा भारतीय बुद्धिस्ट महासभा तुमची करणे, तालुका करणे त्याशी संपर्क ती जागा मी ते नावरत आहे, तरी या गोष्टीसाठी जो करे लागेल आमच्याकडून मला करायचं आहे. तर मी त्यालाच त्यांना बोललो की आमच्याकडून तुम्ही निश्चिंत राहा, आमच्याकडून कुठल्याही गोष्टीची तुम्हाला कमी पडता कामा नाही आणि पडू दे. आम्ही ज्या ज्या येतील तुम्हाला किंवा ज्या वेळेला कडून तुम्हाला पंचशील नगरच्या ज्या आमच्या भारतीय बौद्ध सभेची जी कमिटी त्यांच्याकडून किंवा मंडळ जो आहे आमचा, आता आमच्या काही कारणास्तव आमच्या मंडळाची नियुक्ती काही दिवसावरच आहोत, तरी आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार आणि तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि इतर आमचे काही कार्यकर्ते तसेच आमची ग्रामपंचायतकडून जी काही तुम्हाला मदत लागेल त्याच्यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. आणि आमचा चिंबीपाडा पंचशील नगरसाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावामध्ये एक सुसज्ज असा संविधान भवन होतोय आणि त्यासाठी आता निधी सुद्धा मला वाटतं काहीतरी 1 CR पर्यंत गेलेली आहे. मी आताच 15 दिवस अगोदर या गोष्टीची माहिती घेतली. जसे आपले संजय गायकवाड बोलले की 40 लाखापर्यंत होती, परंतु त्याची आता 1 CR पर्यंत गेली आणि 10 गुंठे जमीन आजपर्यंत आपल्या घरासाठी सक्का भाऊ भावाला घरासाठी जागा देत नाहीये, परंतु त्या चन्ने मॅडमनी स्वखुशीने स्व इच्छेने 10 गुंठे जागा ती पण धर्मासाठी दिलेली आहे, आपल्या धर्मासाठी दिलेली आहे. असा एवढा दानशूर व्यक्ती कोणी नाहीये आणि या अशा महिलांसाठी खरोखर अभिमानाची गोष्ट मी त्यांचा आमच्या पंचशील नगर मार्फत आणि आमच्या भारतीय बौद्ध महासभा शाखेमार्फत पंचशील मंडळातर्फे त्यांचा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम, जय श्रीराम. आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय भीम, जय श्रीराम. कुठेतरी या 3 महिन्याच्या कालामध्ये वर्षामध्ये एका ठिकाणी शांत एकाग्र श्रवण करण्यासाठी आणि लोकांना उपदेश देण्यासाठी तुम्ही विहारातच थांबत जा, जेणेकरून भिक्खू संघाचा आणि तथागताचा नियम आपल्या पायाकडे तुम्ही मृत्यू पावली नाही. इतका काटेकोरपणा होतो तरी आपल्यासारख्याला होणार नाही. आपण अष्टशिलामध्ये राहत नाही. अष्टशिलामध्ये विकार होतात. 5 शिला, 3री शिला सोडावी लागते. 3री शिला तुमची अशी कामेशुद्धीची आहे, ती सोडून तिथे अधर्मचर्या मिळवण्याची शिका बदलतो. अधर्मचर्यामध्ये पती पत्नी देखील एकत्र राहू शकत नाही. आज 3 महिन्याच्या कालावधीमध्ये पण भिक्खू संघाने तथागतांनी याचा देखील उद्देश आहे का पती पत्नी 3 महिने एकत्र न राहता तुम्ही हप्त्यातून एखाद्या दिवस तरी आपण ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे त्या दिवशी जर आपण निघत कोणी ब्रह्मचर्याचा असतो पती पत्नी, तर त्या ठिकाणी पत्नी जरी लाईनला आपल्याला दिसली किंवा आपण पती या लाईनला आपल्याला आठवण येताना तर डोळ्याने स्माईल हसत तुंबायचं देखील नाही, स्माईल बी करायचं नाही. इतकं काटेकोर काम. आता आपली पत्नी समोर आलं हसणार असणार तर तिथे काही नाही त्याला परिवर्तन बंदगिरी आहे. प्रत्येक व्यक्तीने बाळाच्या आतमध्ये जेवण आहे. उच्चशैला म्हणजे उच्चाला बसताच्या लँकेचं चक्र झटणे. उच्चशैला माणसाला माला गंगा उलटणं म्हणजे माला गजरे वगैरे शिवलेले लावायचे नसतात. नाका काना टिपी डोळे काळी जाडी डोळी लावायची नाही. फक्त उपवासन म्हणजे उपवासन सगळ्या वर्षामध्ये त्या दिवशी ज्ञानामध्ये जाऊन आपण फक्त मिक्सर पंचशीलच करायचं सकाळ संध्याकाळ. आणि रात्री भूक लागली तर आपण काय करायचं असतं, आपल्याला अल्पाहार एखादा कलार सफरचंद किंवा पुढे लाया त्याला आपलं लायन हे केलेलं आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी जेवण. आता 12 दिवस चतुर्भुजा ब्राह्मण काय सकाळचं जेवण, दुपारी काय, रात्रीचं काय, अल्पाहार ऑटोमॅटिक आपल्या आजाराची कमी होतात. मन एकाग्रतेने आपण पालन केलं तर आणि उपस्थित आणि तेच हे जे कर्मेने वाचून श्रावण पौर्णिमा बोलतो आपण. श्रावणाचा अर्थ काय? श्रावण म्हणजे श्रवण करणे. या 3 महिन्याच्या मध्ये धर्म उपदेश तथागतांनी आपल्या कानावर टाकलेले असतात ते आपण श्रवण करतो, श्रावण म्हणतात. आणि श्रावणाचा या लोकांनी आपल्याला काय सांगितलं, उपवास करतात. मग उपवास आणि उपवास याच्यामध्ये फरक आहे. या उपवासामध्ये आपण
कोणाचा तन मन न दुखावता त्याचा अपमान किंवा हत्या किंवा आपल्याकडून कुठल्या प्रकारचा गुन्हा अवश्य घडू नये. जसं मौन पाळतात बघा, मौन घालणं ही एक उपोषणामध्ये आहे. उपोषण होतो ना आपण, त्या दिवशी मौन राहायचं आणि गप्प राहायचं, कोणाशी काही आपण बोलायचं नाही. हे पुरुषांना देखील लागू आहे, स्त्रियांना गृहस्थ जीवनावर देखील लागू आहे आणि भिक्खू संघाला तर लागूच नाही. आणि या 3 महिन्याच्या कालामध्ये कसे पाहता 4 महिने होतात. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन येतो ना, विजयादशमी येते ना. हे 3-4 महिन्याचे पवित्र दिवस, या पवित्र दिवसामध्ये जे कोणी दान धर्म करतात त्यांना पुण्य कर्म लागतं आणि त्यांच्याकडून कुशल कर्म लागतात. तेच कुशल कर्म आले काहींच्या हातून घडलेलं आहे, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सुरुवात आहे. सध्याच्या महिन्यामध्ये जिंकचं तुम्हाला ते आलेल्या दारात घराच्या दारात ठीक आहे, आल्या आपल्या कोणी करून घ्या. पण अंधश्रद्धाच्या पद्धतीने लोक मला येतात बघा गावाला, त्या जटामध्ये वाढलेले असतात, ते अक्षरशः श्रद्धेच्या मुलं अंध बनलेले असतात. म्हणजे अतिश्रद्धा झाल्यानंतर जसे आपली बुद्ध धर्म सगळ्यावर श्रद्धा आहे, ही आपली श्रद्धा आहे, याच्यात अंधपणा नसतो आणि नाही. त्यावेळी धर्माधारी काय घडला वागायला येतात, गोष्टी काहीतरी बोलतात ते मात्र समाजामध्ये होते. तर अशा प्रकारे त्यावेळी त्यांना आपण समजून सगळ्याला मग आपली योगावर धर्मावर सकाळ श्रद्धा असेल तर आपण अनाथ लोकांना सत्य दान धर्म करतो, 20 टक्क्याच्या निघाल मागण्यासारखे दान धर्म करतो. आणि दान पावणीला कोणी जर मला पुढच्या लेवलची बोलत असेल, तुझं वाद असेल नसेल, तुम्ही सांगतील किंवा गुरुजीचा आणि आमचा तालुक्याचा कार्यक्रम जर केंद्राचा कुठं आला तर मला इथं तालुक्यात जावं लागेल. तो उल्हासनगर तालुका असेल, कल्याण तालुका असेल, ठाणे तालुका असेल, कोणतेही तालुका असेल, कुठल्या शहर असेल, तिथे आम्हाला केंद्र शिक्षण आम्हाला जावं लागतं. ठीक आहे, त्यावेळी येणार त्यावेळी तुम्हाला दान पावणीला शिकून जाईल. काही दान काय केलं, त्याचा काय उद्देश आहे, काय ध्येय आहे, त्याला लालसे कोणी त्यांनी दान केलंय का नाही केले. त्यांनी माझ्या जीवनात आमचा विषय झालेला आहे. काहीच काही आता नवीन अध्यक्ष आलेल्या त्यांच्या अस्तित्व जसे गोष्टी म्हटले ना, नशिबात असतात. आपण नशीब मात्र संकल्प असतो, याचना असते आणि ती याचना तथागतांमध्ये केली असावी. म्हणून पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्यांचे संकल्प पूर्ण झालेले आहेत आणि त्यांनी चिंदी गावामध्ये दान स्वरूपातील जागा दिली. आज जवळ 2-4 लाख रुपये गुंडा असेल, किती झाले पैसे? म्हणजे एवढे पैसे द्यायला आपण साधारण 100-500 रुपये देणार. म्हणून दुसऱ्याला मदत करणे, नका ठेवण्याला मदत करत नाही. इथे लहान गुणान केलं आहे आणि गुणान केलं असल्यामुळे त्याच्यामध्ये जे त्यांची जर काही आशा अपेक्षा असेल, त्यांची काही सदन असतील, त्यांना अजून अशा प्रकारचे गुणान घेऊन आणि आपल्याला दान करू नक्कीच होईल. आज चिमूपाड्यात गेल्यानंतर गुरुजीने सांगितलेलं आहे का या चिमूपाड्यामध्ये बघा आम्ही प्रकरण काय करतो, बऱ्याचकडे पुढेगावचे येतात, ज्या जागा घेतलेल्या असतात ते जागा मला जागा त्रास देतात आणि त्या ठिकाणी काही करून देते. गुरुजी बरे बोलले आपलं रात्र दिवसाचं काम, पण हे काम सरपंच आपलं आहे ते आपल्याला हाणून काढून याच्याकडून त्यांनी घेतले असेल आणि ते आपल्या मागे व्हावी तशी त्यांनी त्यांच्या मागे न करता ते शेतकरी शेतकऱ्याच्या नावे ना तुमच्या नावे तुमच्या नावे म्हणजे धन्यवाद साहेब, आपलं काम सोपं झालेलं तात्यामध्ये बसलेले असल्यामुळे तात्यात घेऊन आली तर तात्यामध्ये आणि ते डायरेक्ट वरच्या मागे लागून आम्ही त्याच्या जोडीला तुम्हाला आदेश विभागातील त्या संस्थेच्या दोनाचे नावे करायचे. चिमणीपाड्याचं खरं तर 9 तारीख ठरली होती, पण 9 तारीख ती पुढे गेली आणि शुभ तारीख मंगलमय तारीख 16 निघाली. आजचा हा दिवस, आजची ही तारीख चिमणीपाड्याच्या इतिहासामध्ये नोंदवली जाणार आहे. आपल्या परिसरामध्ये जेव्हा फार मोठी वास्तू निर्माण होईल तेव्हा त्या वास्तूचं जाहीर आव्हान ज्या दिवशी झालं ती तारीख
त्या ठिकाणी निश्चितच लिहिली जाईल आणि ती आज तारीख आहे 16 तारीख. आजची तारीखेची निवड झाली आणि गुरुजींना कालचा दिवस फार धावपळीचा होता. गुरुजींचा फोनच लागत नव्हता. आम्ही रात्री फार परेशान झालो. तर सकाळी गुरुजींनी बरोबर 7:44 मला फोन केला आणि गुरुजींनी सांगितले की मी जातो. मी नंतर फोन बंद केला आणि मी झोपलो. म्हणजे सुरवडे गुरुंचा मला फोन चालू होता का उद्याचं कसं काय. भालेराव येणार होते पण त्यांचं कॅन्सल झालं होतं. मला देखील झोप लागली नाही का आता उद्याच्या चिमणीवर कॅन्सल झालं तर आणखी ही सगळी मंडळी माझ्यावर नाराज होते. मग यांचा बरोबर 7:44 फोन आला. मी यांच्याशी बोललो आणि फोन स्विच ऑफ केला. नंतर मी झोपलो. तर ही झाली गुरुजींची स्टोरी. आजच्या दिवसाची स्टोरी. गुरुजी या ठिकाणी आले, दिवसभर इथं राहिले. मला वाटतं भीमराव मुंडे यांनी त्यांना भोजनदान दिलं हां आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं आजचं कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. ताई मला वाटतं एक महिन्यापासून माझ्या संपर्कात आहेत. ताई देखील माझं ऑब्झर्व करतात, माझं परीक्षण करतात की जाधव कसा काम करतो. मी तिकडे आण्याला गेलो होतो तर आण्यावरून पण मला फोन आला होता. आण्यावर मग फोन आला, नाव सांगत नाही. तर त्यांनी पण मला सांगितलं का जाधव तुम्ही मला भेटले आणि नंतर तुम्ही भेटल्याच्या नंतर मी बऱ्याचशा ठिकाणी फोन केलं आणि तुमच्याबद्दल चौकशी केली. 2-4 लोक निगेटिव्ह बोलले पण बरीचशी मंडळी पॉझिटिव्ह बोलली आणि काही मंडळी असे बोलले का त्या पदाला तो न्याय देईल असं त्यांना निरोप दिला. तसं त्याच पद्धतीने ताई माझ्या संपर्कात होते. ताई देखील माझं परीक्षण करत होते आणि शेवटी ताईने तो विषय माझ्याकडं घेतला. जेव्हा ताईने मला विषय घेतला तेव्हा मला फार आनंद झाला. मी लगेच तो विषय माझे काही मंडळी जवळचे आहेत, जे मित्र आहेत, मैत्री आहेत, त्यांना मी सांगितलं. त्यासोबत आईला सांगितलं. घरी देखील विषय घेतला आईसोबत. नंतर मी संजय गायकवाडला विषय सांगितला. ज्या दिवसापासून संजय गायकवाडला सांगितला आहे त्या दिवसापासून तो माणूस बेचैन झाला आहे. म्हणजे बेचैन असं झालं काही गोष्ट सत्यामध्ये आहे का काल्पनिक आहे, ही होणार आहे का ही निश्चित चर्चा आहे, अशा पद्धतीचा विषय झाला. आज गेले त्याला 8-10 दिवस झाले. तो रोज रात्री मला फोन करतो, राजेश काय झाला, होणार आहे ना आपलं काम, पक्का होणार आहे ना. म्हणजे एक भीती निर्माण असते, एक संभ्रम असतो, म्हणजे शाश्वती नसते. आताच मगाशी कोणीतरी सांगितलं की आपण आपल्या भावाला घर बांधण्यासाठी 500 चौरस मीटर जागा देखील देत नाही, म्हणजे अर्धा गुंठा. तर ताईंनी फार मोठं या ठिकाणी मन केलेलं आहे. मी नंतर त्या विषयावर स्टेप बाय स्टेप जातो. काही वर्षापूर्वी आम्ही देखील प्रयत्न केला होता की या तालुक्यामध्ये एक बुद्धविहार असायला पाहिजे. जेव्हा पारुलीचं बुद्धविहार नव्हतं, त्या अगोदर आम्ही प्रयत्न केला होता. तर सुरुवात आम्ही अशी केली की आम्ही तहसीलदारांकडे गेलो. तहसीलदारांना सांगितलं का आम्हाला बुद्धविहारासाठी जागा पाहिजे. तर तसं बुद्धविहारासाठी जागा देत नाही आहे का, धार्मिक आहे का ते. तर मग त्यासाठी आम्ही सांगितलं का आम्हाला समाज हॉल देखील पाहिजे, सांस्कृतिक केंद्र देखील पाहिजे. जर आमचा त्या ठिकाणी वास्तू निर्माण झाली तर आम्ही विपश्यना देखील चालू. पण त्याही सजेस्ट केलं का तुम्ही महसूलची जागा शोधा. भिवंडी तालुक्यामध्ये महसूलची जागा किती आहेत ते शोधा. तर ते शोधता अचानक आमच्या हाताला दुगाड या गावचा सातबारा आम्हाला भेटला. तो सातबारा भेटला. आम्ही तो सर्वे नंबर सर्च केला. आम्ही त्या जागेवर पण जाऊन आलो. जागा एकदम छान होती. दुगाडच्या त्या आतल्या रस्त्याला, जिथं ती मेडिकल कॉलेज आहे त्या रस्त्याला तिकडं जागा मोकळी होती. का जागा मोकळी होती. आम्ही 2 चक्रा मारल्या. आजूबाजूला चर्चा झाली की इथं कोणतरी माणूस येऊन गेलेला आहे आणि जागेचं परीक्षण करून गेलेलं आहे. नंतर काही आम्ही फाईल बनवली. संस्था आमच्याकडे होती, म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे आम्ही तेव्हा काम नव्हतं करत. म्हणजे ती गोष्ट 15 वर्ष झालेली आहेत. 2010-11चा विषय होता. तर ते आम्ही संस्था निर्माण केली आणि प्रपोजल केला. तर गायकवाडने सांगितले त्याप्रमाणे फाईल मंजुरीला गेली आणि त्या ठिकाणी नजराणा भरावा लागतो. त्यानंतर नजराणा भरण्यासाठी तिथे त्या ठिकाणी पैसे अवेलेबल नाही झाले आणि माणसं पण टिकून नाही राहत ना हो. जो माणूस आज आपल्यासोबत आहे 2 दिवसामध्ये तो माणूस कल्टी मारलेला असतो. त्यामुळे कारणं बरीच झाली. माणसं टिकत नाही आहे, माणसं पण बदल होतात आणि आता 15-20 वर्षापूर्वी पैशाची पण फार मोठी अडचण होती. त्या कारणास्तव आम्हाला ते काम करता आलं नाही. जेव्हा माझी निवड झाली तेव्हा पुन्हा विषय जिवंत संजय गायकवाडने केला माझ्यासोबत.
मला वाटतं तो संतोष चव्हाण सोबत होते तेव्हा देखील आम्ही तो विषय घेतला की आपल्या समाजाला जागा मिळवून द्यायची. भले काय पण असो, तर आमची तयारी चालूच होती. आमच्याकडं जे मान्यतापत्र नव्हतं, म्हणजे लेटर पॅड बनवायला आम्ही सगळं ठरवलं होतं. तहसीलदारांकडे जायचा, महसूलची जागा शोधायची आणि पुन्हा तेच करणार होतो आम्ही. आणि तेवढ्यामध्ये तुम्ही आमच्या संपर्कात आले आणि तुम्ही आम्हाला सांगितलं, तर निश्चितच आम्हाला असं वाटलं की आता आपलं हा स्वप्न पूर्ण होणार. म्हणजे ही स्वप्नाची सुरुवात 15-20 वर्षापूर्वी होते. ते काही गोष्टी आहेत ना, ते पुनरावृत्ती होतात, म्हणजे परत घडतात आपल्या जीवनामध्ये. तर ताईंनी मला सांगितलं आणि आम्ही सगळे त्या विषयावरती आम्ही सर्व पॉझिटिव्ह आहोत. ताई, तुम्हाला मी या ठिकाणी वचन देतो, ती वस्तू 100% होणार. आज चिंबीपाडा येथे तालुका भिवंडी येथे वर्षावासाचा कार्यक्रम झालेला आहे. आणि वर्षावासाचा कार्यक्रम सुरू असतो, त्या कार्यक्रमामध्ये मी असं जाहीर करते की धम्मासाठी आणि सामाजिक कार्यासाठी 10 गुंठे जागा मी दान केलेली आहे. समाजाच्या उन्नतीसाठी, तसंच धार्मिक बुद्ध विहारासाठी आणि येथील मुलांच्या शैक्षणिक प्रगती होण्यासाठी ही जागा दान देत आहे. अतिशय मंगलमय दिवस आहे. वर्षाच्या या कालावधीमध्ये दान पुण्य करणे हे फार पवित्र आहे. ताईने आज या ठिकाणी 10 गुंठ जागा दिलेली आहे असे आज या ठिकाणी जाहीर देखील केले आहे. ताईंनी जागा दिल्यानंतर सर्वांवरती फार मोठी जबाबदारी आलेली आहे. ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्याला सर्वांना सज्ज व्हायला लागेल. तालुका अध्यक्ष या नात्याने मी ताईला या ठिकाणी वचन देतो, ताई तुम्ही आमच्यावर जो भरोसा ठेवलेला आहे तो भरोसा निश्चितच पूर्ण करू. एवढेच बोलून या ठिकाणी मी थांबेन. सर्व देशातील बांधवांना मी असे आवाहन करेन की ताईचं जो स्वप्न आहे समाजाच्या प्रती, समाजाच्या मुलांच्या प्रती, शिक्षण असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, जे कार्य उभे राहण्यासाठी एक वस्तूची निर्मिती लागते, तर सर्वांना मी असे आवाहन करेन की आपण तन मन धनाने ह्या कार्याला सहकार्य करा, पाठिंबा द्या. वर्षावास निमित्ताने मी सर्वांना असं आवाहन करेन की ताईने जसं मोठं मन केलंय आपण देखील मोठं मन करावं आणि दानाची पारमिता आहे ती पूर्ण करावी. आज चिंबीपाडा या गावामध्ये अश्विनी चन्ने मॅडम यांनी जी स्वइच्छेने आणि स्वदानाने आपल्याला जी 10 गुंठे जमीन दान स्वरूपात आपल्याला संविधान भवनसाठी दिलेली आहे आणि ती आज आपल्या या चिंबीपाडा येथे त्यांनी ज्या कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीर केलेला आहे. सर्वप्रथम मी त्यांचं आमच्या पंचशील मंडळ तसेच भारतीय बौद्ध महासभा शाखेमार्फत आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी जी आपल्याला 10 गुंठे जमीन दिली ते सुसज्ज आणि एकदम भिवंडी तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरची वास्तू तयार होईल असं मी आश्वासित करतो. मी तुम्हाला आपल्या या चिंबीपाडा ग्रामपंचायत हद्दीतील सर्व प्रकारच्या नागरिकांच्या आणि इतर काही समस्या ज्या असतील त्या सोडवण्याचा आजपर्यंत आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत.
आणि ही जी समस्या नाही तर हा मोठा आमच्या मागे एक आव्हान आहे की या गोष्टी 100% पूर्ण होऊन तिथे आपल्या समाजाचा एक भव्य दिव्य जो कार्यक्रम आयोजित केला जाईल किंवा इतर प्रकारच्या ज्या काही गोष्टी केल्या जातील तिथे, त्यासाठी तर मी एक समाजाचा एक नागरिक म्हणून आणि एक कर्तव्यदक्ष उपसरपंच म्हणून ज्या काही एनओसी लागतील ग्रामपंचायत मार्फत प्रशासकीय लेवलच्या, त्या आमच्या ग्रामपंचायत मार्फत मी माझ्या कमिटी मार्फत ज्या त्यांना काही लागतील भारतीय बौद्ध महासभेला किंवा त्यांच्या ज्या कमिटीला जिल्हा कमिटीला, तर 100% आमच्याकडून सहकार्य होईल आणि देण्याचा प्रयत्न करू.